Hello students, in today's topic we are going to see some post fertilization changes. आपण तीन मेजर इवेंट कन्सिडर केले होते. फर्स्ट होता प्री फर्टिलायझेशन, देन होता फर्टिलायझेशन and the third one is post fertilization changes. And in that post fertilization changes, majorly we are going to consider the development of embryo and the development of endosperm. So let's start with the first, which is development of endosperm. Development of endosperm. आता थोडंसं आपण याच्या अगोदरचा पार्ट परत एकदा रिकॅपच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये मेजरली काय काय कन्सिडर केलं होतं. सो मेजरली झायगोट इज गेट कन्वर्टेड इनटू एम्ब्रियो and second one in which the primary endosperm nucleus get converted into the endosperm. फर्टिलायझेशन मध्ये आपण दोन थिंग्स कन्सिडर केल्या होत्या. काय की टू मेल गॅमिट्स आले आणि पुढे जाऊन ते युनाइट झाले. वन मेल गॅमिट गेट युनाइट विथ द फिमेल गॅमिट, म्हणजे झायगोट फॉर्म झाला होता. मेल गॅमिट आला, फिमेल गॅमिट बरोबर फ्यूज झाला आणि त्यांनी फॉर्म केलं झायगोट. अँड फ्रॉम दिस झायगोट फर्दर इट गेट रिझल्ट इन टू द एम्ब्रियो. सो झायगोटपासून एम्ब्रियो कसा डेव्हलप होतो ह्याला आपण कन्सिडर करणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोमध्ये. आणि सेकंड हे होतं आपलं फर्स्ट फर्टिलायझेशन. अँड द सेकंड फर्टिलायझेशन इन विच द सेकंड मेल गॅमिट get unite with the secondary nucleus, or we can say the polar nuclei, and it get result into the primary endosperm nucleus which is triploid in nature. आणि मात्र हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप झाल्यानंतर it get further convert into the endosperm which is generally nutritive tissue. नाव हे झालेत आपले दोन पोस्ट फर्टिलायझेशनचे इव्हेंट. म्हणजे इथे फर्टिलायझेशन कंप्लीट झाले. व्हॉट इज दिस? इट्स अ फर्टिलायझेशन प्रोसेस. दीज आर द रिझल्ट ऑफ फर्टिलायझेशन अँड वन्स दॅट फर्टिलायझेशन इज गेट परफॉर्म and after that whatever changes are there, that changes are called as post fertilization changes. And out of that today we are going to consider first development of endosperm, and later on we are going to consider the structure of embryo, or we can say the development of that embryo. Now आता हे जे काही पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस आहेत, दोन फर्टिलायझेशन झाले म्हणून म्हटलं होतं आपण डबल फर्टिलायझेशन, पण यांच्या व्यतिरिक्त पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये काय काय चेंजेस होत आहेत त्यांना एकदा कन्सिडर करूयात. आणि जर त्यांना कन्सिडर करायचं असेल तर आपल्याला आपली टिपिकल डायग्राम कन्सिडर करावी लागेल. आणि हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर द स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रियो सॅक. ही होती आपली एम्ब्रियो सॅक. कन्सिडर दिस इज चलाझल एंड, दिस इज मायक्रोपाइल एंड. आजच्या टॉपिकमध्ये डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म ॲज वेल ॲज व्हेनेवर इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू कन्सिडर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. दीज टू एंड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. कोणता एंड आहे? चलाझल एंड आहे का तो मायक्रोपाइल एंड आहे? नाव चलाझल एंडला काय कन्सिडर केले होते आपण कन्सिडर केले होते तीन अँटीपोडल सेल्स, राईट. टुवर्ड्स द मायक्रोपाइल एंड वन बिगर सेल which is egg cell and the two are synergids, and at its center there are the secondary nucleus, or we can say the polar nuclei. आता यांच्यामध्ये काय झालं होतं, इथून पोलन ट्यूब आली. आउट ऑफ द टू synergids पोलन ट्यूब will get enter either synergids and releases the haploid male gametes to the egg cell. काय केलं, जी पोलन ट्यूब होती हिला कन्सिडर करतोय पोलन ट्यूब. ह्या पोलन ट्यूबने कॅरी काय केले, मेजर जो आपला कोर इंटरेस्ट आहे तो मीन्स व्हॉट
जे हॅप्लॉइड मेल गॅमिट्स आहेत ते. हॅप्लॉइड मेल गॅमिट्स कुणी कॅरी केलेत? पोलन ट्यूबने. कुठे घेऊन चाललेत ते? एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये. एम्ब्रिओ सॅकमध्ये मायक्रोपाईल एंड थ्रू एंट्री केली म्हणून याला म्हणणार पोरोगॅमी. एंट्री केल्यानंतर 2 सिनर्जिड्सपैकी एका सिनर्जिड्सला पेनिट्रेट करून पोलन ग्रेन रिलीज करतील एक सेल बरोबर. आता काय होतंय? एक जो काही पोलन ग्रेन होता हा पोलन ग्रेन किंवा सॉरी आपण ह्याला म्हणूयात हॅप्लॉइड मेल गॅमिट्स, हा यांच्याबरोबर झाला फ्यूज आणि इथे फ्यूज होऊन याच्यापासून जो तयार झाला होता याला कन्सिडर केलं होतं आपण झायगोट. आणि जो दुसरा हॅप्लॉइड मेल गॅमिट्स होता त्यांनी काय केले? इथे फर्टिलायझेशन परफॉर्म केलं आणि ह्यांच्यापासून तयार झाले दिस इज झायगोट अँड हियर आपण कन्सिडर करूयात प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आता हे 2 चेंजेस आपण इथे कन्सिडर केलेत. ह्यांच्या व्यतिरिक्त काय काय आहे? आता याला कन्सिडर केलं होतं आपण ही एम्ब्रिओ सॅक, राईट. एम्ब्रिओ सॅक कशामध्ये आहे? ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये. ओव्ह्यूल कुठे आहे? ओव्हरीमध्ये. आता परत आपण काय कन्सिडर करतोय? हा झाला स्टिग्मा, स्टाईल आणि ही झाली आपली ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये काय मिळाले आपल्याला? ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. सो हे जे कन्सिडर करतोय आपण हे काय आहे त्यांचं? ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. इथे आपल्याला सेंटरला काय मिळाला? सेंटरला आपण जी कन्सिडर केली होती ती होती आपली एम्ब्रिओ सॅक. आणि एम्ब्रिओ सॅकमधलं जे काही चेंजेस झाले ते आणि ह्या संपूर्ण ओव्हरीचे जे काही चेंजेस झाले ते ह्या सर्वांना कन्सिडर करूयात. म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस आहेत काय हे समजते. लेट स्टार्ट विथ दॅट. आता आपल्याला हे 2 मेजर समजलेत. ह्यांना थोडंसं आपण काय करूयात? लिटिल लेटर कन्सिडर करूयात. ह्या केसमध्ये दॅट ओव्हरी इज गेट कन्वर्टेड. ओव्हरी ही संपूर्ण जी ओव्हरी होती फर्टिलायझेशन झाल्यानंतर आतमध्ये चेंजेस होत आहेत. दॅट ओव्हरी गेट कन्वर्टेड इन टू फ्रूट. ओव्हरी जी बाहेरची होती कशामध्ये कन्वर्ट होणार आहे ती? पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. देन ओव्ह्यूल इज गेट कन्वर्टेड इन टू सीड. ओव्ह्यूल कशामध्ये कन्सिडर झालं? हे जे ॲनाट्रोपस ओव्ह्यूल होतं हे सर्व काय होणार आहे? सीडमध्ये कन्सिडर होईल. देन त्याच्यानंतर ओव्हरी वॉल. ओव्हरी वॉल इज गेट कन्वर्टेड इन टू द वॉल ऑफ फ्रूट. फ्रूट कुठे तयार होत आहे? सेंटरला ओव्ह्यूलमध्ये. सो ही जी काही ओव्हरीची वॉल आहे दिस ओव्हरी वॉल फर्दर फॉर्म द वॉल ऑफ फ्रूट. काय कन्सिडर करतोय? वॉल ऑफ फ्रूट अँड हियर इट इज ऑल्सो नोन ॲज पेरिकार्प. हे काय झाले? पेरिकार्प. येऊयात इथे ह्या बाजूला जे स्ट्रक्चर दिसतंय त्यांना म्हणणार आहोत आपण इंटिग्युमेंट्स. याच्या अगोदर पाहिले हे जे इंटिग्युमेंट्स आहेत दे आर नथिंग बट दी कवरिंग ऑफ और द कोट ऑफ सीड आणि कॉमनली नोन ॲज सीड कोट. इंटिग्युमेंट्स कशामध्ये गेले? इंटिग्युमेंट्स गेट कन्वर्टेड इनटू द सीड कोट and that we know there are the 2 integuments. One is outer integuments, second is inner integuments. So these integuments, that means outer integuments and inner integuments, and accordingly they further form आउटर सीड कोट. आपण लास्ट इयर पण स्टडी केला मॉर्फोलॉजी इन फ्लावरिंग प्लांटमध्ये फ्रूट सेक्शन आलं होतं तेव्हा. सो आउटर कवर असतो इट इज नोन ॲज टेस्टा and the inner one thin covering is tegmen, right. हे झाले ह्या 2 गोष्टी. आता त्याच्या पुढे बोलूयात. हा जो फ्युनिकल आहे किंवा फ्युनिक्युलस आहे इट गेट कन्वर्ट इन टू द स्टॉक ऑफ सीड. बऱ्याच वेळेला ते सीड जिथे कुठे अटॅच असतं त्या फॉर्ममध्ये. दिस वन इज चलाझल एंड, दिस वन इज मायक्रोपाईल एंड. सो Chalaza end remains as it is, micropyle end remains as it is, hilum part it remains as it is in the form of mark. एक छोटासा मार्क फॉर्ममध्ये एक प्रेझेंट राहतो. हायलम सुद्धा तसाच राहिला. आता कोण कोण डिसइंटिग्रेट होतोय, डिजनरेट होतोय त्यांच्याबद्दल बोलूयात आपण. आता परत ह्या केसमध्ये आलो.
सिनर्जिड्सचं काम काय होतं? टू गाईड द एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू आलेले जे काही हॅप्लॉइड मेल गॅमेट्स होते त्यांना गाईड करण्यासाठी. त्यांचं काम झाल्यानंतर सिनर्जिड्स जे काही आहेत, सो सिनर्जिड्स गेट डिसइंटिग्रेट, ते काय झाले? रिमूव्ह झाले, निघून गेले, ह्यांचं काम संपलं. देन त्याच्यानंतर इथे 3 अँटीपोडल सेल होत्या. अगेन दॅट अँटीपोडल सेल्स आर फर्दर गेट डिजनरेट. म्हणजे आता फक्त कोण राहिले? आता राहिलेत हे निघून गेले. हा जो पार्ट आहे हा निघून गेला, हे 2 निघून गेले. ह्या दोघांपासून तयार झाला झायगोट आणि ह्यांच्यापासून तयार झाला आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आता ही एम्ब्रियो सॅक कशी दिसेल आपण त्याला कन्सिडर करूयात. ही आहे आपली एम्ब्रियो सॅक आणि ॲज युज्युअल कायम लक्षात ठेवायचे ते म्हणजे ह्यांचे एज. एक चलाझल, एक मायक्रोपाईल. काही केसेसमध्ये कसं दिसेल आपल्याला? मायक्रोपाईल एंडवरती दिसेल, चलाझल एंड खाली दिसेल. अगेन इट इज टोटली बेस्ड ऑन द टाईप ऑफ ओव्ह्यूल. मोस्टली कॉमनली seen ovule in angiosperm is anatropous, and just because of that we always used to write this chalazial end at the upper side and micropyle end at the basal side. सो ह्या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्यात, मार्क करून ठेवायच्या. त्याच्यावरती फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो आपण थोडंसं पुढे पाहणार आहोत. आता चलाझल एंडला हे जे 3 होते ते निघून गेले, म्हणजे तिथे कुणीच नाही. बेसलला म्हणजे मायक्रोपाईल एंडला सिनर्जिड्स निघून गेले, खाली कोण राहिला? फक्त एक सेल. एक सेल बरोबर कोण आला होता? हॅप्लॉइड मेल गॅमेट्स. एक सेल अँड हॅप्लॉइड मेल गॅमेट कशामध्ये कन्वर्ट झाला? झायगोटमध्ये. मग आपण असं म्हणूयात, इथे खाली जी एक सेल तयार झाली आहे सध्या टेम्पररी, ही जी सेल आहे ही म्हणजे कोण आहे? झायगोट. ठीक आहे. सो झायगोट कुठे आहे? मायक्रोपाईल एंडला. आता सेंटरकडे येऊयात. हे जे काही सेकंडरी न्यूक्लियस होते गेट युनाइट विथ द सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड दे फॉर्म द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ह्याला म्हणणार प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि आपण आता जे डेव्हलपमेंट पाहणार आहोत पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये, दॅट प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस get developed into the endosperm and how their journey is generally start. तो त्यांची जर्नी जी आहे ती प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून एंडोस्पर्मपर्यंत कशी जाते, त्यांचे सर्टन काही ज्या कॅरेक्टरिस्टिक्स असतील एंडोस्पर्मच्या आणि त्यांचे टाईप ह्यांना कन्सिडर करणार आहोत आपण. द डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. बिफोर दॅट हे 2 फर्टिलायझेशन झाले म्हणून यांना काय म्हटलं आपण? double fertilization. The result of that 2 fertilization. The result of first fertilization zygote, second fertilization primary endosperm nucleus. स्ट्रक्चरली कसं दिसले आपल्याला त्यासाठी कन्सिडर केली एम्ब्रियो सॅक. हे 2 आले, डबल फर्टिलायझेशन झाले. आता आपण पोस्टकडे चाललोय, म्हणजे आता इथून पुढे ह्या अशा डायग्रामपासून प्रत्येक गोष्टी आपण स्टार्ट करतोय. म्हणजे आता ही डायग्राम लक्षात राहिली पाहिजे. आहे काय ही? एम्ब्रियो सॅक, 2 एंड चलाझल एंड, मायक्रोपाईल एंड. मायक्रोपाईल एंडला आता फ्यूज होऊन एक डिप्लॉइड सेल तयार झाली, ती म्हणजे कोण आहे? झायगोट. आणि इथे सेंटरला जी तयार झाली आहे ही मात्र कशी आहे? ट्रिप्लॉइड नेचरची आहे. ह्या दोन्ही गोष्टी अगेन फार इम्पॉर्टंट. प्लॉइडी कशा त्यांच्या? डिप्लॉइड. आणि इथे कशी आहे ती? ट्रिप्लॉइड. अगेन याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. अँड नाव हे पुढे गेल्यानंतर कशा पद्धतीने डेव्हलप होतील ह्या दोघांपासूनची डेव्हलपमेंट ती कन्सिडर करूयात. आता डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो अँड डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म इट परफॉर्म सायमल्टेनियसली. हे तसे पाहायला गेले तर सायमल्टेनियसली परफॉर्म होतात, पण एका सर्टन फेज नंतर एम्ब्रियोची जी डेव्हलपमेंट आहे ती रेस्टिंग फेजला जाते आणि फर्स्ट कंप्लीट कोण डेव्हलप होऊन जातात? एंडोस्पर्म. सो नेहमी स्टडी करताना डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म फर्स्ट येतो आणि मग त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो कन्सिडर केला जातो. आता इथे आपण असं कन्सिडर करूयात की बऱ्याच वेळेला एम्ब्रियो जो होता त्याला एंडोस्पर्मचा काय उपयोग? इन द फॉर्म ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे पहिल्यांदा न्यूट्रिशन अवेलेबल करून ठेवायचं आणि मग तो एम्ब्रियो त्याच्यावरती काय होईल? फीड ऑन होईल किंवा तो न्यूट्रिएंट्स गेन करेल.
पहिल्यांदा काय असलं पाहिजे, खाण्याच्या वस्तू. मग खाण्याची वस्तू कोणत्या फॉर्ममध्ये, एंडोस्पर्मच्या फॉर्ममध्ये. आणि मग कोण डेव्हलप होणार आहे, तो एम्ब्रिओ, त्याच्यावरती जो डिपेंड असणार आहे तो. सो हा झाला आपला थोडासा बेसिक पार्ट. आणि आता आपण स्टार्ट करूयात की डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. ह्या गोष्टी लक्षात ठेवतायत. बरं, तोपर्यंत आपल्याला काय काय समजलं त्याला एकदा रिवाईज करूयात, कारण ते सर्टन पॉईंट्स आपण इथे परत एकदा मेन्शन करणार आहोत. हा पार्ट जेव्हा लागेल तेव्हा आपण परत रेफरन्ससाठी म्हणून इथे ठेवूयात. ठीक आहे. फर्स्ट, आता जेव्हा काही एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसते. सो इन अँजिओस्पर्म द प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी फर्टिलायझेशन. काय सांगतोय आपण, इन अँजिओस्पर्म द प्रॉडक्ट ऑफ सेकंड फर्टिलायझेशन. आता इथे आपण 2 फर्टिलायझेशन पाहिले होते ना. सेकंड फर्टिलायझेशनचं प्रॉडक्ट काय मिळालं होतं आपल्याला, प्रायमरी एंडोस्पर्म, सॉरी पेन आहे हा, नेहमी लक्षात ठेवतो आपण, पेन, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. नाउ दिस एंडोस्पर्म is get developed from this primary endosperm nucleus. So एंडोस्पर्म हा कुठून मिळाला, प्रायमरी एंडोस्पर्म पासून मिळाला आपल्याला एंडोस्पर्म. Now as I have mentioned earlier, this primary endosperm nucleus it is always triploid in nature. एक्सेप्शन आहे, एक्सेप्शनला आपण थोडंसं नंतर परत कन्सिडर करणार आहोत. बट इन जनरल जर कन्सिडर केला, सो दिस एंडोस्पर्म इट इज ट्रिप्लॉइड इन नेचर, किंवा आपण काय म्हणूयात, ह्या जनरली कशा असतात टिश्यू, ट्रिप्लॉइड. नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस एंडोस्पर्म. द फंक्शन ऑफ एंडोस्पर्म इट प्रोवाइड्स द न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. जो एम्ब्रिओ पुढे जाऊन डेव्हलप होणार आहे, ह्या एम्ब्रिओच्या ग्रोथसाठी त्यांना न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करणार आहेत, ते म्हणजे ह्या न्यूट्रिटिव्ह टिश्यू. आणि कोणत्या फॉर्ममध्ये, इन द फॉर्म ऑफ स्टार्च. जनरली प्लांट्स रिझर्व देअर फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च. सो हे जे काही न्यूट्रिशन आहे बेसिकली स्टार्च फॉर्ममध्ये दिसतं. आणि फंक्शन सांगूयात, न्यूट्रिशन ॲज दे आर न्यूट्रिटिव्ह इन नेचर. अँड द लास्ट पॉइंट इज टाइप्स. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये 3 टाईप मेन्शन केलेत. आपण 1-2 ॲडिशनली कन्सिडर करणार, कारण त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. नाव द 3 मेजर टाइप्स ऑफ एंडोस्पर्म, नेमली फर्स्ट टाइप इज न्यूक्लियर एंडोस्पर्म. फर्स्ट कोणता आहे, न्यूक्लियर एंडोस्पर्म. सेकंड कोणता सांगणार आहोत आपण, सेल्युलर एंडोस्पर्म. अँड द थर्ड टाइप इज हॅलोबियल एंडोस्पर्म. दीज आर द 3 मेजर टाइप्स ऑफ एंडोस्पर्म. कोणते कोणते टाईप कन्सिडर करतो आपण, फर्स्ट सांगितलं आहे न्यूक्लियर एंडोस्पर्म, सेकंड वन आहे सेल्युलर एंडोस्पर्म आणि थर्ड वन आहे हॅलोबियल एंडोस्पर्म. आता हे 2 एंडोस्पर्म नावावरून कळाले असतील, न्यूक्लियर आहे, सेल्युलार म्हणजेच सेल फॉर्म होत असतील, आणि हा जो हॅलोबियल आहे हा जनरली दोघांचंही नेचर दाखवतो, म्हणून याला इंटरमिडिएट टाईप ऑफ एंडोस्पर्म कन्सिडर केलं जातं. आता हे कसे फॉर्म होतात, ह्यांच्या स्टेजेस काय आहेत आणि हा एंडोस्पर्म दिसतो कसा, ह्याला कन्सिडर करूयात. हे झालं आपला एक जनरल कन्सिडरेशन कुणासाठी, एंडोस्पर्मसाठी. सो हे फार सिम्पल आहे. आपला जो मेजर फोकस राहणार आहे तो मेजर फोकस राहणार आहे टाईप्स ऑफ एंडोस्पर्ममध्ये. सो देर आर 3 टाईप्स ऑफ एंडोस्पर्म. फर्स्ट वन न्यूक्लियर एंडोस्पर्म, सेकंड वन सेल्युलर एंडोस्पर्म अँड थर्ड वन इज हॅलोबियल एंडोस्पर्म. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट टाईप विच इज न्यूक्लियर एंडोस्पर्म. बरं, चला फर्स्ट टाईप आहे आपला न्यूक्लियर एंडोस्पर्म.
जर आपल्याला हे तीनही एंडोस्पर्मचे टाईप लक्षात ठेवायचे असतील तर त्यांना आपण काही कीवर्ड्स एवढेच लक्षात ठेवूयात, जसं न्यूक्लियर एंडोस्पर्म बेसिकली इन विच द कॅरिओकायनेसिस is not followed by cytokinesis. आता कीवर्ड नाही म्हणता येणार याला, एक की सेंटेन्स म्हणूयात आपण. काय सांगितलं, जेव्हा न्यूक्लियर एंडोस्पर्म असेल की ज्याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस. आता हे काय आहे, इन जनरल जेव्हा सेलचं डिव्हिजन होतं, आयदर मायटॉटिक सेल डिव्हिजन असेल किंवा मिओटिक, म्हणजे मायटॉसिस किंवा मिओसिस असेल, तर बेसिकली ह्यांच्यामध्ये आपल्याला दोन फेजेस दिसतात, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मीन्स the process in which the nucleus is get divided. Division of nucleus, कॅरिओकायनेसिस. ह्याच्यामध्ये कुणाचं झालं, न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. इज दॅट सिम्पल. सायटोकायनेसिस काय झाला, सायटोप्लाझमचं डिव्हिजन, द डिव्हिजन ऑफ cytoplasm and get result into the formation of two daughter cells. Cytokinesis. Kinesis breakdown, cytoplasmचं. Kinesis breakdown, carry on, that means nucleus. आता इन जनरल कसं असतं, ही आपली आहे एक सिंगल सेल, हा तिचा न्यूक्लियस किंवा आतमध्ये त्यांचे जे सायटोप्लाझम असतील, अदर सेल ऑर्गनल्स असतील, जे आपण लास्ट इयर सगळे लर्न केले. When this cell undergoes the डिव्हिजन आपण सिम्पल घेऊयात जेणेकरून आपल्याला अगदी इझी अंडरस्टँड होईल. डिव्हिजन आहे मायटॉटिक सेल डिव्हिजन. मायटॉटिक सेल डिव्हिजनमध्ये काय होतं, जसंच्या तसं ह्या सेलप्रमाणे आपल्याला किती डॉटर सेल्स फॉर्म झालेल्या मिळतात, 2. आणि ह्या 2 होत असताना पहिल्यांदा डिव्हिजन कशाचं असणार आहे, न्यूक्लियसचा, आणि मग त्याच्यानंतर डिव्हिजन कोणाचं असतं, सायटोप्लाझमचं. आणि एंड रिझल्ट म्हणजे काय, 2 इंडिव्हिज्युअल डॉटर सेल्स तयार झालेल्या दिसतात. म्हणजे मला थोडंसं मी स्टेप बाय स्टेप पॉज करून चालले. ही एक सिंगल सेल, पहिल्यांदा ह्या सेलमध्ये, आता हा मायटॉटिक सेल डिव्हिजन आहे म्हणजे दोन्ही पण परफॉर्म होणार, काय, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. पहिल्या नंबरला कोण येतो नेहमी, कॅरिओकायनेसिस, आणि मग काय होईल, सायटोप्लाझमचं डिवाइड होईल. कॅरिओकायनेसिस डिवाइड झाला म्हणजे जर सपोज हा एक सिंगल न्यूक्लियस असेल, फर्स्ट दिस न्यूक्लियस गेट डिवायडेड अँड फॉर्म द 2 डॉटर न्यूक्लियाय फर्स्ट. पहिल्यांदा ह्या 2 काय झाल्या, डॉटर न्यूक्लिया तयार झाल्या, आणि मग ही जी सेल असेल फर्दर, हा झाला कॅरिओकायनेसिस. इथे जो परफॉर्म झाला तो कॅरिओकायनेसिस. आता ही सेल पुढे जाऊन आतमध्ये हे जे काही सायटोप्लाझम आहे, दिस सायटोप्लाझम इज गेट डिवाइड इक्वली इनटू द और टू द 2 डॉटर न्यूक्लिया. मग हे जे सायटोप्लाझम आहे जेव्हा डिवाइड होतं तेव्हा ॲक्च्युली सेल वॉल फॉर्म होते, आणि सेल वॉल फॉर्म झाली की नो डाऊट आपल्याला तिथे, बट ऑब्वियस वी विल गेट द 2 डॉटर सेल. मग ह्यांच्यापासून काय मिळालं आपल्याला, 2 डॉटर सेल. 2 डॉटर सेल मिळाल्या तेव्हा हे जे काही 2 न्यूक्लियस आहेत, हे 2 न्यूक्लियस 2 सेलला 2 डिवाइड झाले. सो 2 न्यूक्लियस 2 सेलला गेले, आणि आतमधला जो सायटोप्लाझमचा पार्ट आहे हा सुद्धा काय झाला आपल्याला, 2 सेलला आपण दिला. काय काय केलं, ह्याच्यामध्ये केलं कॅरिओकायनेसिस, आणि ह्याच्यामध्ये सायटोकायनेसिस परफॉर्म होऊन हे काय मिळालेत आपल्याला इथे, 2 डॉटर सेल्स. काय मिळाले आपल्याला, 2 डॉटर सेल्स. आणि आता येणारे इथून पुढच्या, आयदर the type of endosperm in the form of nuclear or cellular, or we can say the halobial, we are going to deal with the certain division of nucleus as well as the division of cytoplasm. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत, आणि त्या कशा, हा थोडासा बेसिक पार्ट सांगितला आहे. काय, सेल डिवाइड होते म्हणजे सेलमधलं न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम ह्या दोन्हीही गोष्टी जेव्हा डिवाइड होतील तेव्हा ती सेल कम्प्लिटली डिवाइड होते. न्यूक्लियस डिवाइड झाला त्याला आपण म्हणतो कॅरिओकायनेसिस. एक न्यूक्लियस डिवाइड होऊन जर 2 न्यूक्लियस मिळाले तर हे 2 नवीन डेव्हलप झालेले यांना नाव देतो डॉटर न्यूक्लिया. आता त्याच्यानंतर कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर जाऊन परफॉर्म होणारे तो आहे सायटोकायनेसिस.
सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझम डिवाइड झाला आणि आपल्याला आता रिझल्ट काय मिळाला आहे, द रिझल्ट इज फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल्स. हे एकदा माइंडमध्ये बसलं की आपल्याला एंडोस्पर्मचे 3ही टाईप अगदी इझिली स्मूथली समजायला मदत होईल. जाऊयात आपण. आता मगाशी आपण फर्टिलायझेशन झाल्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन एम्ब्रिओ सॅक कशी दिसेल याला कन्सिडर केलं होतं. ठीक आहे. आता तुम्ही केअरफुली लक्ष देताय, जेव्हा मी एम्ब्रिओ सॅक ड्रॉ करते त्याचं मायक्रोपाईल एंड कुठे आहे आणि चलाझल एंड कुठे आहे इथे तुमचं बारीक लक्ष असायला हवं. जसं फॉर एक्झाम्पल लेट्स स्टार्ट बाय कन्सिडरिंग वन एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक. आता ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये मी इथे कन्सिडर करते मायक्रोपाईल एंड आणि चलाझल एंड. आता काय आहे, आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे डायग्राम दिलेत बेसिकली त्या डायग्राममध्ये मायक्रोपाईल एंडवरती दाखवलं आहे, चलाझल खाली दाखवलं आहे. जर आपण त्याला रिव्हर्स घेतलं की टेक्स्टबुकमधले डायग्राम आणि आत्ता आपण पाहणारे डायग्राम ह्या थोड्याशा तुम्हाला वेगळ्या फॉर्ममध्ये वाटतील आणि असं होऊ नये म्हणून आपण आपले एंड थोडेसे स्विच केलेत. जो खाली मायक्रोपाईल होता वरती चलाझल होता त्याला काय केलं आपण अपसाईड डाऊन, खाली घेतला आहे चलाझल आणि वरती घेतला आहे मायक्रोपाईल. पण ॲनाट्रोपस ओव्हिलमध्ये कन्सिडरेशन कसं असतं, मायक्रोपाईल एंड टुवर्ड्स द बेस आणि चलाझल एंड असतो टर्मिनल पोझिशनला. बरं, जेव्हा आपण पोस्ट फर्टिलायझेशन नंतर पाहिलं होतं एम्ब्रिओ सॅकमध्ये आता ह्या सेल वगैरे सगळं सोडून देणार आपण, कारण काय सांगितलं इथून पुढे इथे सांगितलं होतं सिनर्जिड्स डिजनरेट, अँटीपोडल सेल डिजनरेट. राहिले काय काय आपल्याला ह्या 2 गोष्टी मिळाल्या होत्या. फर्टिलायझेशन झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या गोष्टी किंवा मिळालेले प्रॉडक्ट मेजरली झायगोट आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. जेव्हा केव्हा MCQ विचारले जातात यांच्या पोझिशन विचारल्या जातात की झायगोट कुठे फॉर्म होतो, टुवर्ड्स द चलाझल एंड और टुवर्ड्स द मायक्रोपाईल एंड. मग आपल्याला आठवायचं काय, आपल्याला एम्ब्रिओ सॅक आठवायची व्हर्च्युअल फॉर्ममध्ये. एम्ब्रिओ सॅक जर आपल्याला आठवली तर खाली एंड कोणता होता, मायक्रोपाईल. मायक्रोपाईल एंडला एक सेल होती आणि एक सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला हॅप्लॉइड मेल गॅमेट, ते युनाईट झाले, फ्यूज झाले आणि तयार झालं होतं झायगोट. म्हणजे झायगोटची पोझिशन कुठे, इनसाइड द एम्ब्रिओ सॅक बट टुवर्ड्स द मायक्रोपाईल एंड. आता मी काय करते, मायक्रोपाईल एंडला आपल्याला एक सेल दाखवायची. ही जी सेल आहे काय म्हणूया तिला आपण, झायगोट. ही झायगोट पुढे कशामध्ये जाणार आहे, एम्ब्रिओमध्ये. म्हणजे सध्या आपल्याला ह्याला काही एक करायचं नाही आहे, कारण आता सध्या आपला टॉपिक जो आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आणि त्याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लिअर एंडोस्पर्म कसा डेव्हलप होतो हे कन्सिडर करतोय आपण. आता जाऊयात इथे. आता इथे चलाझल एंडला नाही म्हणणार आपण, इथे सेंटरला म्हणूयात. सेंटरला ही जी काही एक सेल तयार झाली होती ही होती प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. राईट. नाव न्यूक्लिअर एंडोस्पर्म is generally developed from this primary endosperm nucleus undergoes the repeated mitotic cell division and then it get converted into the endosperm. ठीक आहे. सो हे कायम लक्षात ठेवायचं आपल्याला. काय सांगितलं आपण, हे कळालं आपल्याला की प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे त्याच्यापासून हा जो एंडोस्पर्म आहे हा डेव्हलप होणार आहे अशा पद्धतीने. पण हे होत असताना इट अंडरगोज द रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन. खूप साऱ्या नंबर ऑफ मायटॉटिक सेल डिव्हिजन परफॉर्म होतात आणि मग जाऊन एंडोस्पर्म तयार होणार आहे. मग काय करूयात आपण, ही जी सेल आहे की काय होईल, अंडरगोज द मायटॉटिक सेल डिव्हिजन. ह्यांचं काय झालं, पहिलं एक सेल डिव्हिजन कन्सिडर करूया. जेव्हा केव्हा याचं पुढे जाऊन डिव्हिजन होईल, डिव्हिजन झाल्यानंतर ते काहीसे असे दिसायला मदत होईल. आता थोडीशी आपण एम्ब्रिओ सॅक छोटी काढूयात म्हणजे पुढे जागा मिळेल आपल्याला. इथे हा जो झायगोट होता हा झायगोटसुद्धा काय होईल, डिवाईड होईल आणि झायगोट डिवाईड होऊन यांच्यापासून 2 ट्रान्सव्हर्स डिव्हिजन झालं आहे. ह्यांच्यापासून इथे हा जो स्ट्रक्चर तयार झाला आहे याला म्हटलं जातं अर्ली एम्ब्रिओ. कारण ही एकच सिंगल आहे, मग एकाच वेळेला दोन्ही पण चाललेत. हे प्री एम्ब्रिओ आहे, पण प्री एम्ब्रिओपासून आणि एम्ब्रिओपर्यंत जाईपर्यंत ह्यांचं स्ट्रक्चर कसं आहे ह्याला मात्र आपण ह्या पुढच्याच टॉपिकमध्ये कन्सिडर करणार.
आता आपला जो फोकस असायला हवा तो असायला हवा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसकडे. दिस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, आता हा जो काही आहे तो, ह्या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसला जेव्हा आपण कन्सिडर करणार तेव्हा याच्यापासून आपल्याला डेव्हलप झालेलं दिसणार आहे. पहिलं इथे खाली आहे, हा होता एक प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचा हा न्यूक्लियस. मी एकच न्यूक्लियस दाखवला ह्या सिंगल सेलचा. आपण काय सांगितलं याच्यामध्ये पहिल्यांदा काय परफॉर्म होतो, कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस ह्याचं डिव्हिजन होईल, म्हणजे ही एकच सेल आहे, ह्याचं डिव्हिजन होईल. कॅरिओकायनेसिस झाला म्हणजे किती न्यूक्लियस मिळायला पाहिजेत आपल्याला, 2. हे दोघे जण आहेत, मग ह्या दोघांचं परत डिव्हिजन झालं. आता फक्त काय सांगितलंय, फक्त काय परफॉर्म होतोय, कॅरिओकायनेसिस. आपलं लक्ष इथे न्यूक्लिअर एंडोस्पर्म ह्याचं एक आपण सेंटेन्स जे लक्षात ठेवायचं आहे, कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस इमिजिएटली. सेल जी फॉर्म होणार आहे ती लगेच फॉर्म होत नाही. पहिल्यांदा फक्त काय होत आहे, कॅरिओकायनेसिस. म्हणजे मल्टिपल कुणाचं डिव्हिजन होत आहे, न्यूक्लियसचं. एक सिंगल न्यूक्लियस होता, इथे आपण थोडासा कलर फॉर्ममध्ये दाखवायचा प्रयत्न केला. पिंक कलरचा जो काही आपण इथे न्यूक्लियस कन्सिडर केला आहे, हा न्यूक्लियस एका न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन 2 डॉटर न्यूक्लियर. आता 2 डॉटर न्यूक्लियापासून म्हणजे 2 इंडिव्हिज्युअल न्यूक्लियसपासून तयार झाले 4 न्यूक्लियर. हे झाले 4 न्यूक्लियर. परत ह्याच्यापासून इथे एक न्यूक्लियर डिवाइड झाला, याच्यापासून इथे झाला, याच्यापासून इथे, याच्यापासून इथे. अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला हा पूर्णच्या पूर्ण हे कोण फॉर्म झालेले दिसतात, एन नंबर ऑफ न्यूक्लियाय, ह्या सर्व काय झालेले दिसतात, फॉर्म झालेले दिसतात. पहिली स्टेज एंडोस्पर्म फॉर्म होत असतानाचे. पाहिजे तर आपण इथे परत कन्सिडर करूयात, हा वरती मायक्रोपाईल एंड होता आणि इथे चलाजल एंड, आणि हे एंड फार महत्त्वाचे आहे. पुढे परत जेव्हा यांचं डिव्हिजन होईल, आता काय झालं इथे, मल्टिपल न्यूक्लियस डिवाइड होऊन फक्त आणि फक्त डॉटर न्यूक्लियाय तयार झाल्यात. नेक्स्ट फेजमध्ये परत एकदा हा जो काही एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओची साईज छोटी होत चालली आपली. आता याच्यामध्ये हा जो काही अर्ली एम्ब्रिओ होता, अजून पुढे प्रोसेस होतील आणि आपण असं कन्सिडर करूयात की हा आता एम्ब्रिओ तयार झाला आहे. ॲक्च्युली एम्ब्रिओ हा अशा पद्धतीने नाही, आपल्याला डायकॉट एम्ब्रिओ आणि मोनोकॉट एम्ब्रिओ ह्यांचे परत पुढे सेक्शन घ्यायचं. आता जेव्हा केव्हा हा एम्ब्रिओ फॉर्म झाल्यानंतर ह्या पार्टकडे पाहूयात. खूप सारे न्यूक्लियस डेव्हलप झालेत, अँड नाव ॲट इट्स सेंटर देर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॅक्युअल. आता काय झालं, हे जे काही न्यूक्लियस तयार झाले होते संपूर्ण सेलमध्ये, कारण का काय परफॉर्म झालं, कॅरिओकायनेसिस. म्हणजे फक्त डिव्हिजन कुणाचं, कॅरिओनचं, म्हणजे कोण, न्यूक्लियस. आता मात्र ह्यांच्या सेंटरला एक व्हॅक्युअल तयार झालं आहे, आणि आपल्याला माहिती आहे जनरली व्हॅक्युअल ही लार्ज एक सिंगल असं सेल ऑर्गनल आहे त्या सेलमधलं. मग ह्या व्हॅक्युअलमुळे मध्ये अशी एक पोकळी निर्माण होते, अँड ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ व्हॅक्युअल ॲट इट्स सेंटर ऑल न्यूक्लियस आर गेट शिफ्टेड टुवर्ड्स इट्स पेरिफेरी. सर्व न्यूक्लियस कुठे गेले, शिफ्ट होऊन बसलेत, कुठे सांगतो आपण, पेरिफेरीला. आणि मग मात्र आता इथपर्यंत काय झालं आहे, ही आपली एम्ब्रिओ सॅक होती तशीच, वरती तयार झाला होता झायगोट, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. झायगोट परत डिवाइड झाला आणि अर्ली एम्ब्रिओच्या फेजमध्ये आला आहे, कारण तो पुढे जाऊन एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे. आणि इथे मात्र जी एक सिंगल न्यूक्लियस होती ही मल्टिपल न्यूक्लियसच्या फॉर्ममध्ये डेव्हलप झाले. असं होत असताना ह्या सेलच्या सेंटरला व्हॅक्युअल फॉर्म झाला आणि सर्व न्यूक्लियस हे त्यांच्या पेरिफेरीला शिफ्ट झाले. पेरिफेरीला शिफ्ट झाल्यानंतर नाव देर इज अ फॉर्मेशन ऑफ सेल, बट कंडिशन इज फ्रॉम पेरिफेरी टुवर्ड्स द सेंटर. आणि आता मात्र काय होते, नेक्स्ट कन्सिडर केलं तर ही झाली आपली एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकमध्ये आपल्याला हा इथे एम्ब्रिओ मिळाला होता, सो याला आपण थोडंसं साईडला ठेवूयात एम्ब्रिओ. आणि आता मात्र हा जो काही पेरिफेरीचा पार्ट आहे तो, म्हणजे हा आतमधला जो काही व्हॅक्युअल आहे तो तसंच ठेवला, आणि इथे जे काही न्यूक्लियस असतील तर सेल वॉल कुठून डेव्हलप व्हायला स्टार्ट झाली, सेल वॉल इज गेट फॉर्म ऑर द सेल इज गेट फॉर्म फ्रॉम इट्स पेरिफेरी टू द सेंटर. आणि याला समटाईम्स सेंट्रिपिटल फॉर्ममध्ये असंही कन्सिडर केलं जातं. आणि अशा टाईपचा जो एंडोस्पर्म फॉर्म झालेला असतो त्याला म्हटलं जातं इट इज न्यूक्लिअर एंडोस्पर्म. काय म्हणणार आपण याला, न्यूक्लिअर एंडोस्पर्म. हा झाला आपला न्यूक्लिअर एंडोस्पर्म. लक्षात काय ठेवलं आहे, कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस, कारण इन जनरल सेल
जेव्हा डिवाइड होते तेव्हा पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस परफॉर्म होतं अँड इमिजिएट आफ्टर इट गेट फॉलोड बाय द सायटोकायनेसिस. न्यूक्लियस डिवाइड झालं की सायटोप्लाझम डिवाइड होतो, पण ह्या केसमध्ये मात्र सायटोकायनेसिस लगेच परफॉर्म होत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त कोण होत आहेत फर्स्ट अटेम्प्टमध्ये किंवा स्टार्टिंगच्या फेजमध्ये फक्त हे जे काही न्यूक्लियस आहेत हे सर्व काय केले जातात, फर्दर डिवाइड होतात आणि मग मात्र लास्ट एंडला देर इज अ फॉर्मेशन ऑफ सेल बट कंडिशन फ्रॉम पेरिफेरी टुवर्ड्स द सेंटर और सेंट्रिपिटल मॅनर. मग आता हे असे जे काही न्यूक्लियर एंडोस्पर्म आहेत हे कुठे कुठे दिसतात इथेच मेन्शन करूयात आपण. फर्स्ट इन अँजिओस्पर्म 161 प्लांट्स असे आहेत. अँजिओस्पर्ममध्ये 161 प्लांट्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये न्यूक्लियर एंडोस्पर्म डेव्हलप झालेला दिसून येतो आणि ह्यांचे सर्टन काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल व्हीट, सनफ्लावर किंवा कोकोनट. Now the most frequently asked question based on the coconut. आता कोकोनटला जर तुम्ही ऑब्झर्व केलं, नारळला फोडल्यानंतर आतमध्ये एक एडिबल फॉर्ममध्ये व्हाईटिश कलरचा पार्ट दिसतो जे नारळ आपण खातो आणि त्याच्या आतमध्ये जे लिक्विड फॉर्ममध्ये असतं ते म्हणजे नारळाचं पाणी. दोन्ही पण गोष्टी आता इथेच मेन्शन करूयात. हा जो काही कोकोनटचा पार्ट आहे आउटर पार्ट आणि इनर जो आहे तो लिक्विड पार्ट म्हणजे नारळाचं पाणी आणि नारळाचं खोबरं. The outer part is cellular type of endosperm. आउटर पार्ट जो काय आहे तो सेल्युलर टाईपचा जो आपल्याला नेक्स्ट टाईपमध्ये पाहिजे. अँड द इनर पार्ट और दॅट लिक्विड म्हणजे जे नारळाचं पाणी आहे ते मात्र फ्री न्यूक्लियर असतात किंवा त्यांना म्हटलं जातं इट इज न्यूक्लियर एंडोस्पर्म. याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारले गेले त्याच्यामुळे हा फार इम्पॉर्टंट आहे. हा झाला आपला न्यूक्लियर एंडोस्पर्म. लगेच सेकंड पाहूयात आपण, तो आहे आपला सेल्युलर एंडोस्पर्म. बरं, सेकंड टाईप आहे आपला सेल्युलर एंडोस्पर्म. आता ह्या केसमध्ये की सेंटेन्स काय आहे आपला, कॅरिओकायनेसिस इज फॉलोड बाय सायटोकायनेसिस. सेल्युलर एंडोस्पर्म आहे म्हणजे हे सेल फॉर्म करतात. सेल फॉर्म होते म्हणजे याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस आणि लगेच कॅरिओकायनेसिस नंतर काय परफॉर्म होत असेल तर तो आहे सायटोकायनेसिस. सो कॅरिओकायनेसिस इज गेट फॉलोड बाय द सायटोकायनेसिस. हे याचं कीवर्ड आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. कॅरिओकायनेसिस झाला रे झाला की त्याच्यानंतर लगेच काय होणार आहे त्यांचं सायटोकायनेसिस होईल, सायटोप्लाझम डिवाइड होईल म्हणजे ह्या एंडोस्पर्ममध्ये आपल्याला मल्टी सेल्युलर असं स्ट्रक्चर दिसून येईल. कसं आहे ते स्ट्रक्चर कन्सिडर करूयात आपण. ही आपली एम्ब्रियो सॅक, मी परत इथे मेन्शन करते मायक्रोपाईल एंड आणि इथे मेन्शन करते चलाझल एंड. आता हे सर्व चेंजेस आपण पोस्ट फर्टिलायझेशन पाहतोय म्हणजे आपल्याला एम्ब्रियो सॅकमध्ये फक्त दोनच गोष्टी दाखवायच्यात, एक म्हणजे झायगोट आणि दुसरं म्हणजे पेन म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. मायक्रोपाईल एंडला नेहमी कोण असतं याच्यावरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारला गेलाय. झायगोट इज गेट डेव्हलप टुवर्ड्स द मायक्रोपाईल एंड. हा झाला आपला झायगोट. बरं, मग सेंटरला कोण होता आपला इथे, हा जो काही ट्रिप्लॉइड फॉर्म होता याला आपण नाव दिलं होतं, हा आहे आपला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आता काय होणार आहे यांचं, इट अंडरगोज द सेल डिव्हिजन. जेव्हा हे सेल डिवाइड होतील तेव्हा दोघांमध्ये सुद्धा काय चेंजेस दिसतील आपण परत एम्ब्रियोसॅकच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात. ह्या एकापासून ट्रान्सवर्स डिव्हिजन होऊन हे आपल्याला इथे मिळाले प्री किंवा अर्ली एम्ब्रियो. आणि सेंटरला, आता मात्र सेंटरला काय झालंय, हे जे काही आहे एक न्यूक्लियस इज गेट डिवायडेड इंटू द 2 डॉटर न्यूक्लियर. म्हणजे सेलमधलं काय परफॉर्म झाला, कॅरिओकायनेसिस. आणि त्याच्यानंतर लगेच काय होणार आहे, सायटोकायनेसिस. आणि सायटोकायनेसिस झाले म्हणजे त्यांनी काय केलं, ह्या 2 सेल तयार केल्या. थोड्या वेळासाठी आपण याला विसरून जाऊयात, हा एम्ब्रियो हे याच्यामध्ये आहे कारण आपल्याला डेव्हलपमेंट एंडोस्पर्मची पाहिजे. परत एकदा रिपिटेशन थोडंसं
सेल आहे, ह्या एका सेलला जर डेव्हलप करायचं असेल, पुढे जाऊन डिवाईड व्हायचं असेल, तर पहिल्यांदा त्याचं न्यूक्लियस याला डेव्हलप करा किंवा डिवाईड करा. हा एक होता, मग यांच्यापासून हे 2 न्यूक्लियस तयार झाले. आणि जेव्हा सायटोकायनेसिस होईल तेव्हा यांचं हे जे काही फ्लुइड आहे ते दोन्हीही यांच्या भोवती द्या आणि यांच्या भोवती एक सेल वॉल तयार होऊ द्या. हे दोन्ही पण समजत आहेत. न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये काय पाहिलं, एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियर तयार झाले, 2 न्यूक्लियसपासून 4 न्यूक्लियर, 4 न्यूक्लियरपासून 8 न्यूक्लियर, अँड फ्रॉम दॅट 8 न्यूक्लियर सो ऑन. पुढे कंटिन्युअस फॉर्ममध्ये काय होत गेले, न्यूक्लियस डेव्हलप होत गेले. बट इन द केस ऑफ सेल्युलर एंडोस्पर्म, this single nuclei undergoes the division and form the 2 daughter nuclei, and this karyokinesis immediately, इथे हे फार महत्त्वाचं आहे, immediately. This karyokinesis immediately followed by the cytokinesis. एका न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन जर 2 डॉटर न्यूक्लियाय तयार झाल्या तर लगेचच त्यांच्यामध्ये सेल वॉल डेव्हलप होताना दिसते. आता ह्या एकाचे 2 झाले, ठीक आहे. आता हा एक न्यूक्लियस आहे, याच्यापासून अजून एक न्यूक्लियर डेव्हलप झाली, याच्यापासून अजून एक न्यूक्लियर डेव्हलप झाली. मग काय होईल इथे, आता इथे सुद्धा यांच्यामध्ये सेल वॉल डेव्हलप होईल, इथे सुद्धा यांच्यामध्ये सेल वॉल डेव्हलप होईल. म्हणजे एका न्यूक्लियसपासून, म्हणजे एका सिंगल सेलपासून 2 सेल, दोघांपासून 4 सेल, आणि अशा फॉर्ममध्ये पुढे जाऊन आपल्याला हे स्ट्रक्चर कसं दिसतं. इथे वरती कन्सिडर करूयात आपण, हा जो काही पार्ट असेल तो, याला आपण नाव दिलं इट इज नथिंग बट दी एम्ब्रिओ. आणि आता इथे मात्र काय होत गेले, मल्टिपल फॉर्ममध्ये ह्या सगळ्या डेव्हलप होत गेल्या. आता मी पहिल्यांदा रफ दाखवते. एक होती सिंगल, अजून एक तयार झाली, म्हणजे एक असं एक स्ट्रक्चर आलं, याच्यामुळे इथे एक झाली, अजून एक आली, असं एक स्ट्रक्चर तयार झालं, परत ह्यांच्यापासून इथे तयार झाल्या, परत यांच्यापासून इथे तयार झाल्या, परत ह्या अशा फॉर्ममध्ये, परत इथे ह्या अशा फॉर्ममध्ये. म्हणजे जर इन जनरल मला आतमध्ये नंबर ऑफ सेल दाखवायचे असेल तर हा संपूर्ण एंडोस्पर्म हा सेल्युलर टाईपचा दिसून येतो. आणि ह्या सेल्युलर टाईपमध्ये आपण ही कम्प्लिटली जे काही एंडोस्पर्म आहेत इट गेट्स फिल्ड विथ द नंबर ऑफ सेल्स. हा काय दिसला आपल्याला, सेल्युलर एंडोस्पर्म. ठीक आहे, हा झाला आपला दुसरा टाईप. सिम्पल आहे ना. सेल्युलर म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेल दिसते, म्हणजेच ह्या मल्टी सेल्युलर फॉर्ममध्ये असणारा एंडोस्पर्म आहे. न्यूक्लियर एंडोस्पर्मच्या बाबतीत कसं होतं, मध्ये सेंटरला फक्त काय होता, व्हॅक्युअल होता, आणि जे सेल फॉर्म झाले ते सुद्धा नंतर त्यांच्या पेरिफेरीला. अदरवाईज फक्त आणि फक्त काय होतं, तिथे कॅरिओकायनेसिस परफॉर्म होताना दिसते. आता ह्यांचं एक्झाम्पल कन्सिडर करूयात आपण. बेसिकली दिस सेल्युलर एंडोस्पर्म इट इज कॉमनली सीन इन 72 डायकॉट प्लांट इन अँजिओस्पर्म. 72 टाईपचे जे डायकॉट प्लांट्स आहेत अँजिओस्पर्ममध्ये, त्यांच्यामध्ये बेसिकली कोणत्या टाईपचं एंडोस्पर्म दिसतं आहे, सेल्युलर एंडोस्पर्म. एंडोस्पर्मचं फंक्शन माहिती आहे, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी. कुणाला, एम्ब्रियोला. नाव एक्झाम्पल्स आर बाल्सम, पिटुनिया आणि अडोक्सा. These are the some examples of cellular endosperm. And now move on to the last type of endosperm, which is halobial endosperm. टाईप सिंपल आहेत हे, फक्त त्यांचे डिफरन्स एकदा समजले की आपल्याला त्यांच्यानुसार अंडरस्टँड करायला सोपं जाईल. The third type is halobial endosperm. Now, this endosperm it is intermediate type of endosperm. इंटरमिडिएट म्हणजे कुणाच्या, न्यूक्लियर एंडोस्पर्म आणि जो आपला आत्ता पाहिला सेल्युलर एंडोस्पर्म. म्हणजे न्यूक्लियर एंडोस्पर्मसारखं न्यूक्लियसचं पण डिव्हिजन आहे, आणि जो आपला सेल्युलर टाईप सांगितला होता म्हणजे लगेच काय झालं होतं, सायटोकायनेसिस झालं होतं, अशा टाईपचं पण आहे, पण दोघांचा कॉम्बो आहे, म्हणून त्याला कन्सिडर करणार आपण हॅलोबियल एंडोस्पर्म.
आता अगेन ह्याच्यासाठी काय करूयात आपण, आपली एम्ब्रियो सॅक कन्सिडर केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट करतोय ती म्हणजे एंड त्यांचे मेन्शन करतोय. मायक्रोपाईल एंड, चलाझल एंड. आत्तापर्यंत लर्न झालं असेल. मायक्रोपाईल एंडला मिळणार आहे तो आहे आपला कोन झायगोट. चलाझल एंडला किंवा इथे सेंटरला जे मिळणार आहे तो आहे आपला पियन. हा पेन कोन, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आता काय होतंय वेन इट अंडरगोज द मायटोटिक डिव्हिजन, कारण मग आपण इथे सांगितलं होतं वेन दिस primary endosperm nucleus undergoes the several or repeated mitotic division, then only they get converted or develop into the endosperm. So प्रत्येक केसमध्ये बरेचसे मायटोटिक सेल डिव्हिजन किंवा मायटोटिक डिव्हिजन हे परफॉर्म व्हावे लागतात. सो ह्या केसमध्ये काय झालं, आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की जेव्हा केव्हा हा डेव्हलप होईल फर्स्ट केसमध्ये, हा वरती जो आहे हा सुद्धा ट्रान्सवर्स डिव्हिजन झालं आणि ह्याला नाव देऊयात आपण अर्ली एम्ब्रिओ किंवा याला म्हणूयात आपण प्री एम्ब्रिओ, एम्ब्रिओच्या जस्ट अगोदरची स्टेज. आता ह्या केसमध्ये दी सिंगल न्यूक्लियस गेट डिवायडेड इंटू द टू न्यूक्लियर. म्हणजे कोणता टाईप झाला, न्यूक्लियर एंडोस्पर्म सारखा. सेल्युलार एंडोस्पर्म असं सांगतो की कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर लगेच काय परफॉर्म व्हायला पाहिजे, सायटोकायनेसिस. सो हा तेही फॉलो करतोय. काय फॉलो करतोय, एकदा एक सिंगल न्यूक्लियस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचा गेट डिवायडेड अँड फॉर्म द टू डॉटर न्यूक्लियर, इमिजिएटली सायटोकायनेसिस टेक्स प्लेस. म्हणजे आता काय झाले, इथे आपल्याला दोन सेल तयार झालेल्या दिसतात. आता ह्या ज्या दोन सेल आहेत त्या थोड्याशा काही अशा फॉर्ममध्ये दिसतात. म्हणजे द सेल of primary endosperm nucleus, it get unequally divided into the two cell. One is larger cell which is towards the micropyle cell. म्हणजे ह्या सेलला काय म्हणणार, either larger cell or the micropylar cell. नाव त्याचं त्याच्यावरूनच आहे. काय म्हणणार आपण, मायक्रोपायलर सेल. मायक्रोपाईल जवळ आहे म्हणून. आणि ही जी छोटी सेल आहे चलाझलच्या जवळ होती, हिला म्हणूयात आपण चलाझल सेल ऑर द स्मॉल सेल, चलाझल सेल. आता हा टाईप इंटरमिडिएट सांगितला म्हणजे न्यूक्लियस पण डिवाइड झाले पाहिजेत आणि प्लस लगेच सायटोकायनेसिस पण झालं पाहिजे. एक सिंगल न्यूक्लियस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचा डिवाइड होऊन दोन डॉटर न्यूक्लियर तयार झाले. दोन झाल्यानंतर लगेच त्यांना सेल वॉल फॉर्म झाली. म्हणजे आपण आता इथे असं दाखवूयात की ही एक सेल तयार झाली आहे आणि इथे दुसरी एक सेल तयार झाली. ठीक आहे, आपण आता इथे मेन्शन करूयात ही झाली फर्स्ट सेल आणि ही झाली सेकंड सेल. आणि मग ह्या इंडिव्हिज्युअल सेलच्या आतमध्ये न्यूक्लियसचं ज्या पद्धतीने डेव्हलप होऊन किंवा त्यांचं डिव्हिजन होऊन जो एंडोस्पर्म मिळाला होता आपल्याला न्यूक्लियसचा त्याच्यानुसार मिळतील आपल्याला. म्हणजेच हे पुढे जाऊन कसे फॉर्म होतील. सो वरचा पार्ट जो आहे तो त्या सेलनुसार काढायचा प्रयत्न करूयात अशा फॉर्ममध्ये. आणि हा खालचा जो आहे तो थोडासा छोटा. आता इथे मी दोन दाखवलेत पण ह्या दोन फॉर्ममध्ये नाहीत, ह्या एकच असतात. ठीक आहे, हे दोन दिसले पाहिजेत. हे मायक्रोपाईल एंड, हे झालं चलाझल एंड. आता ह्याच्यामध्ये काय झाले, हा सिंगल जो न्यूक्लियस होता, सिंगल न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियर झाले, दोन न्यूक्लियरचे 4 झाले, 4चे 8 झाले, हे मल्टिपल एवढे सगळे फॉर्म होत गेले. इथे पण सेम केस. आणि मग मात्र ॲज युजल ह्याच्यामध्ये सुद्धा सेंटरला कोण तयार झाला, ह्याच्यामध्ये सेंटरला तयार झाला व्हॅक्युअल. आणि इथे सुद्धा सेंटरला कोण तयार झाला, व्हॅक्युअल. मग सर्व न्यूक्लियस जे काय होते ते कुठे शिफ्ट झाले, त्यांच्या पेरिफेरीला. सर्व न्यूक्लियस कुठे शिफ्ट झाले, पेरिफेरीला. आणि मग त्याच्यानंतर सायटोकायनेसिस परफॉर्म होतं. अँड द सायटोकायनेसिस परफॉर्म झाल्यानंतर आता मात्र आपल्याला ज्या काही सेल फॉर्म मिळणार आहेत त्यासुद्धा ॲज युजल कुठे फॉर्म झालेल्या असतील, इट गेट स्टार्ट टू डेव्हलप फ्रॉम पेरिफेरी टुवर्ड्स द सेंटर. आता व्हॅक्युअलचा जो पार्ट आहे तो अशा सर्क्युलर फॉर्ममध्ये न दाखवता आपण काय करूयात, त्याला मधला पार्ट जो आहे तो वॅकंट दाखवूयात. हा मधला पार्ट जो आहे हा म्हणजे त्याचा वॅकंट पार्ट. सेम इथे पण काय करूयात आपण, याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स जे आहेत त्या पेरिफेरीपासून डेव्हलप व्हायला स्टार्ट झाल्यात. ठीक आहे, आणि मधला मात्र काय झाला त्यांचा व्हॅक्युअलचा पार्ट. आणि अशा टाईपचं जे एंडोस्पर्म असतं ह्याला म्हणणार आहोत आपण हॅलोबियल एंडोस्पर्म. ह्याच्यामध्ये काय झालं, प्रायमरी एंडोस्पर्म
nucleus undergoes the unequal division, which get result into the formation of two unequal cell. Two unequal cell, that means one large cell towards the micropyle, and just because of that it is named as micropylar cell. Second small cell, it is get formed towards the chalazal end and it get named as a chalazal cell. And now further this cell shows the nuclear kind of endosperm division. आता मात्र डिव्हिजन कुणासारखं झालं, न्यूक्लिअर जे एंडोस्पर्म होतं त्यांच्यासारखं डिव्हिजन झालं. काय, मल्टिपल कॅरिओकायनेसिस फक्त परफॉर्म झाले. ह्याच्यामुळे झालं काय, सेंटरला व्हॅक्युअल आला, ऑल न्यूक्लियस गेट शिफ्टेड टुवर्ड्स इट्स पेरिफेरी अँड देन द सेल इज गेट फॉर्म. सो अशा टाईपचं असेल तर हा झाला आपला थर्ड टाईप. अँड इट इज जनरली सीन इन एक्झाम्पल इज ॲस्फोडेलस. आता हॅलोबियल म्हणून एक ऑर्डर आहे, आपले होते ना किंगडम, सब किंगडम, जे काय असेल ते आपले फायलम असेल, डिव्हिजन असतील, देन क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेशीज. सो एक ऑर्डर हॅलोबियलची, त्याच्यामध्ये ॲस्फोडेलसमध्ये मात्र आपल्याला अशा टाईपचा एंडोस्पर्म डेव्हलप झालेला दिसतो. आणि इथे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमधला पहिला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून आपण जाऊन पाहिला आहे, तो आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आता ह्या एंडोस्पर्मशी रिलेटेड एक 4 to 5 एक्स्ट्रा ॲडिशनल इंटरेस्टिंग थिंग आहेत. आणि जसं मी अगोदर सांगितलं होतं, हे 3 टेक्स्टबुकमध्ये दिलेले टाईप, 1-2 ॲडिशनल त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, म्हणून त्यांनाही कन्सिडर करणार आहोत. इथेच कन्सिडर करूयात. सम अदर एक्स्ट्रा पॉईंट्स ऑफ दॅट एंडोस्पर्म आपण इथेच मेन्शन करूयात, त्याला काय काय आहेत ते. का आहेत ते, पहिलं, इन सर्टन सीड देर इज अ ॲब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म. काही सीडमध्ये मात्र आपल्याला एंडोस्पर्म असलेला दिसून येत नाही, कारण जो काही एंडोस्पर्म असतो तो टोटली काय झाला, कन्झ्युम झाला. आणि अशा टाईपच्या सीडला म्हटलं जातं ज्यांच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट नाही आहे, एंडोस्पर्म हा प्रेझेंट नाही आहे, अशा टाईपच्या सीडला म्हटलं जातं नॉन एंडोस्पर्मिक सीड किंवा ह्याला म्हटलं जातं एक्स अल्ब्युमिनस सीड. ज्या सीडमध्ये एंडोस्पर्म नसतात, म्हणजे ॲक्च्युली हे एंडोस्पर्मचे टाईप बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑफ एंडोस्पर्म ऑर द ॲब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म. आणि हे जे टाईप आहेत ते त्यांचे डिव्हिजननुसार पडलेत. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे त्याच्यापासून एंडोस्पर्म कसे तयार होतात त्या डिव्हिजनच्या मेथडनुसार हे मेजर 3 टाईप पाहिले. आणि बेसिकली सीडमध्ये प्रेझेन्स ऑफ एंडोस्पर्म आहे की नाही ह्याच्यानुसार त्या सीडचे टाईप पडतात, आयदर एंडोस्पर्मिक ऑर नॉन एंडोस्पर्मिक. अँड द एक्झाम्पल आर, हे कशामध्ये दिसतात, पी असेल, बीन असेल, अशा काही केसेसमध्ये मात्र आपल्याला हे प्रेझेंट असलेले दिसून येत नाही. सेकंड थिंग, एंडोस्पर्म इज गेट प्रेझेंट इवन इन द मॅच्युअर सीड. आणि अशा टाईपचे सीड असतील, हे नॉन एंडोस्पर्मिक आहेत तर त्यांना म्हटलं जातं एंडोस्पर्मिक सीड किंवा ह्यांना म्हटलं जातं अल्ब्युमिनस सीड. अँड द एक्झाम्पल आर, मग आपले हे अगोदरचे असतील ते वीट घेतलं, देन त्याच्यानंतर आपलं सनफ्लावर कन्सिडर केलं, देन कोकोनट आता जो पाहिला आहे ना त्याच्यामध्ये एंडोस्पर्मचा पार्ट, खाण्यायोग्य पार्ट प्रेझेंट असतो. अँड द थर्ड वन, आता थोडंसं आपण काय करूया पहा. स्टार्टिंगला असं सांगितलं होतं, दिस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इट इज ट्रिप्लॉइड इन नेचर. प्लॉइडी कशी आहे त्यांची, ट्रिप्लॉइड कशी, परत लगेच पाहूयात. जे काही हॅप्लॉइड मेल गॅमेट होता तो कसा होता, हॅप्लॉइड नावाचं सांगितलं, हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे. आणि जे सेकंडरी न्यूक्लियस होते 2 पोलार न्यूक्लियस, हे कसे होते, डिप्लॉइड. म्हणजेच हा एकूण तयार झाला तर ह्याची प्लॉइडी कशी मिळाली आपल्याला, हे ट्रिप्लॉइड नेचरची मिळाली. म्हणजे नेहमी प्रायमरी एंडोस्पर्म इट इज ऑलवेज इन triploid form or the triploid tissue. But in some cases, instead of triploid tissue, endosperm is in the form of diploid. काय सांगितलं, इन सम केसेस, काही केसेसमध्ये instead of triploid it is actually diploid in nature. And example is इनोथेरा. एक्झाम्पल फार इंटरेस्टिंग आहे, ओ सायलेंट आहे त्याचा, इनोथेरा. थेरा ॲक्च्युली तो लक्षात ठेवायला, इनोथेरा.
पुढचं टाईप आहे त्याला म्हटलं जातं, आता आपण हा एंडोस्पर्मचे जे टाईप पाहिले होते ना त्याच्यानुसार त्याचा एक टाईप एक असतो, तो असतो मोझाईक. मोझाईक एंडोस्पर्म. In certain fruit or seed, they are showing, or we can say their nutritive tissue, it is not homogeneous. त्यांच्या ज्या nutritive tissue असतात, nutritive tissue कोण? Endosperm. The nutritive tissue, it is not homogeneous. That means they are showing the color patches. त्या फ्रूटवरती ते कलर पॅचेस दाखवतात आणि अशा पॅच असणाऱ्या फॉर्ममध्ये म्हणजे कलरचं डिफरन्स जर असेल तर अशा टाईपच्या एंडोस्पर्मला म्हटलं जातं मोझाईक एंडोस्पर्म. एक्झाम्पल्स हा मेस किंवा आपण म्हणतो कॉर्न, आणि सेकंड एक्झाम्पल आहे टोमॅटो. आता कॉर्नला जर पाहिलं, आता सीझन असतो, जर आपण कणीस पाहिलं तर त्याच्यामध्ये काही केसेसमध्ये जे काही त्या कॉर्नचे दाणे असतात त्यांचा कलर थोडासा हलकासा डिफरंट दिसतो. म्हणजे अगदी स्टार्टिंगला टोकाला असतो तो व्हाईटिश असतो, परत त्याच्यानंतर थोडासा वेगळा, परत त्याच्यानंतर वेगळा. आता हे तुम्ही म्हणाल की हे रायपन फॉर्ममध्ये किंवा रॉ फॉर्ममध्ये असेल, जसं आपण मँगो कन्सिडर केला, पहिल्यांदा रॉ फॉर्ममध्ये असेल तर ग्रीन कलर आणि देन त्याच्यानंतर तो टर्न होतो आणि तो आपल्याला हलकासा येलोइश किंवा ऑरेंज किंवा असा हलकासा रेडिश अशा फॉर्ममध्ये जसे राईप होतील त्याच्यानुसार. पण जर टोमॅटोचं एक्झाम्पल घेतलं, ऑब्झर्व करा घरी जेव्हा हे व्हेजिटेबल्स येतील तेव्हा बऱ्याचशा टोमॅटोवरती हिरवा आणि पिकलेला असे नाही तर कच्चे टोमॅटो आणि पिकलेले असा प्रकार नाही, त्या टोमॅटोवरती इटसेल्फ काही ठिकाणी असे पॅचेस दिसतात आपल्याला वेगवेगळे. हे एंडोस्पर्म ह्या टाईपमध्ये येतं मोझाईक एंडोस्पर्म. आणि अजून एक आहे लास्ट, त्याला म्हटलं जातं रुमिनेट एंडोस्पर्म. It is a condition in which endosperm is dissected in growth of seed coat. काय झालं याच्यामध्ये, अशा टाईपच्या एंडोस्पर्ममध्ये त्यांचं जे एंडोस्पर्म असतं ते डिसेक्टेड होत जातं. म्हणजे काय होत जातं, हे कट होत जातं किंवा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिसायला स्टार्ट होतं जसं त्याचा सीड कोट डेव्हलप होताना दिसतो. एक्झाम्पलवरून लक्षात येईल हा प्रकार कसा आहे तो. आणि प्लस आयदर त्याला गुगल करून पहा किंवा आपण त्याला डायग्रामॅटिकसुद्धा तुम्हाला देणार आहोत. एक्झाम्पल इज एरिका नट. आणि हे एरिका नट म्हणजेच काय, आपली सुपारी. जर तुम्ही सुपारीचं फळ पाहिलं असेल, त्याच्यामधून जर सुपारी काढली, जसा मोठा नारळ असतो तसंच ते छोटं सुपारीचं झाडापासून मिळालं जे सुपारी आहे त्याला वरती आउटर लेअर त्याचे काढले, नारळासारखे कठीण असतात ते, आतमध्ये ते हार्ड शेल असणारं ते सीड मिळतं. आणि त्या सीडला जर कट केलं, सुपारी कापण्याचं जे असतं ते कट केल्यानंतर आतमध्ये त्यांचे जे काही एंडोस्पर्म आहेत ते वेगवेगळ्या लेवलला कट झालेले दिसतात आणि त्यांच्यावरती असे वेगवेगळे लेअर दिसतात. सो त्यांच्या सीडकोटनुसार त्या एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होते आणि म्हणून त्याला म्हटलं जातं इट इज रुमिनेट एंडोस्पर्म. सो अशा पद्धतीने आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या, टाईप पाहिले, देन त्याच्यानंतर एक्स्ट्राचे काही पॉईंट्स आपण कन्सिडर केले, म्हणजे आपला डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म संपला. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू कन्सिडर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो विच इज पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. थँक्यू.